स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त प्रहार केला गेलाय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स. चौकार. गुड शॉट. दुकटन प्रीमियर लीग चौकार. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त आक्रमकता दाखवली गेली आणि चौकार मिळवला. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. जितूच्या बॅटमधून दोन फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. मॅन ऑफ द मॅच यस होईल. शेवटचा सामना खेळावा लागेल चामुंडा वॉरियर्स टीमला. चामुंडा कृपा या टीम बरोबर 10वा सामना असेल. आणि इथे जर आपण पाहिलं तर यस गॉन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवर मात्र या ठिकाणी मिळते विकेट. आशिष वजेला बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 6 वर जाऊन पोहोचली गेली. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ह्या वेळेला बॅटची एज अँड टेकन. ज्या पावलांवरती आला त्याच पावलांवर मात्र पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. गोलंदाज आशिष वजे इज ऑन अ हॅट्रिक. व्हेरी नाईस बॉलिंग. आशिष वजे इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेला. हॅट्रिक बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं. तत्पूर्वी सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड थिंकिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं बंधन आहे. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेवढे 12 बॉलमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढंच मात्र फायदा हा संघाला मिळत असतो आणि त्याच अनुषंगाने हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट चांगली झाली होती. जितूच्या बॅटमधून चौकार आला होता. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या परंतु तिसऱ्या बॉलवर झेलच्या स्वरूपात बाद झाला. इथून जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकतायत खाली राहिला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. दोन्ही पंच एकमेकांकडे पाहिलं आणि तदनंतर आपण पाहू शकतायत मुन्ना पठाण सरांनी सांगितलं की चेंडू मात्र खाली आदळला होता आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला अपील जी होती ती मात्र फेटाळून लावली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. पहिलं आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. दुकटन प्रीमियर लीगचा हा थरार सीझन 6व्यामध्ये आपण पाहू शकतायत. अभिमानाची गोष्ट की सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक संघ मालकाने उदंड प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. जे विशेष सहकार्य करणारे आमचे दातृत्व आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुवर्ण दिवस खऱ्या अर्थानं आता प्रत्येकाचे डोळे
लागलेत ते मात्र ISPL कडे, कारण इंडियन स्टेट प्रीमियर लीगची आता नुकतीच शिबिर आपण पाहिलं, चाचणी झाली आणि त्यामध्ये काही खेळाडू सिलेक्ट सुद्धा झाले ज्यांना ग्रीन कार्ड मिळालं. ह्या वेळेला मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा जरूर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकतायत आणि योगेश धडपी थोडेसे निराश आणि नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल, गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर शैलेंद्र. खूपच दुरून खेळण्याचा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतोय रामदास या फलंदाजाचा. आतापर्यंत 2 बॉल त्याने फेस केलेत परंतु अकाउंट ओपन केलेलं नाहीये. दुसरे षटक हे पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. या पॉवर प्ले मध्ये अजूनपर्यंत ज्या धावा हव्यात अपेक्षित त्या आलेल्या नाहीयेत. आता मात्र अप्रतिम पॉइंटच्या दिशेने खेळत असताना आपण पाहू शकतात बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय. क्रॅकिंग स्ट्रोक, चौकार. खूप चांगला बिटवीन द गॅप मध्ये हा चेंडू ऑन दी टोस खेळला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स होता आणि बाउन्स असल्यामुळे मात्र तेवढा वेळ मिळाला. वेट अँड वॉच केलं. बॅटचा फेस ओपन करत असताना चौकार मिळतोय. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फिल्डरने खूप चांगले प्रयत्न केले होते. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल रामदास या फलंदाजाला आणि संघाला घेऊन जातोय 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4 आतापर्यंत. यानंतर होणारा सामना बालाजी नेटवर्क टीमचा कॅप्टन अँड जीवदानी स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन दोन्ही सज्ज राहायचे आहेत. 13 रन्स, 4 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर फुटवर्क चांगलं होतं परंतु त्या चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. वेट अँड वॉच जरूर केलं गेलं होतं परंतु वेगवान मारा करण्यासाठी शैलेंद्र ओळखला जातो. सिच्युएशन नुसार गोलंदाजी करण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. 13 रन्स, 5 बॉल्स आतापर्यंत खेळ होत असताना खाली राहिला होता. ह्या वेळेला चेंडू सबमरिंग डिलिव्हरी. यस, व्हाईट बॉलचा इशारा राम पाटोळे सर एका साईडला आपण पाहत आहेत. मुन्ना पठाण सरांना आपण पाहू शकाल. पंचांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ऑक्टोबर हिट पासून जी सुरुवात होते ती मे महिन्याच्या रणरणत्या रखरखत्या उन्हापर्यंत, ऊन वारा वादळ काही असो, आम्ही मात्र तत्पर आहोत. हा सुद्धा चेंडू वाईड आहे. लेंथ ओळखली, खूपच खराब लेंथ पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. दुसरे षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र खर्च केल्या गेलेत. पॉवर प्लेचं बंधन अजूनपर्यंत आहे. इथून बॅटची एज योगेश धडपी मात्र त्या ठिकाणी थोडीफार चुकी करतायत. 1 रन्स मिळेल आणि 1 रनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नितीश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नितीश पाटील वेलकम. तरुण धुकटन गावातील उद्योजक पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स सर्कल ओनर आहेत आणि सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 षटकाच्या समाप्ती अखेर 16 वर. 8चा एव्हरेज आतापर्यंत मेंटेन केला गेलाय. तिसरं षटक हाताळणी करता हेमंत. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल, अचूक फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहेत. आता कुठे टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होत असताना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण क्रिकेटच्या साहित्यांचं पूजन करतो आणि तदनंतर आपण पाहू शकताय हळूहळू मैदान खुले होताना पाहायला मिळतात. परंतु अचानक पावसाने जेव्हा जेव्हा हजेरी लावली तेव्हा मात्र काही जी शेत जमीन असते ती मात्र ओलसर असते आणि अशा वेळेला मात्र थोडंसं क्रिकेट लांबणीवर जातं. संघाची धावसंख्या 17 एकंदरीत पाहायला मिळते तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. यानंतर बालाजी नेटवर्क वर्सेस जीवदानी स्पोर्ट्स.
अप्रतिम बॅकफूट पंच केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. कव्हर पॉइंटचा डिप मधून पुढे सरसावत असताना आपण पाहू शकाल फिल्डर. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केले जात आहेत रामदासच्या बॅट मधून. अजय एका साईडला सुरेख साथ देताना सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्हीही बॅटर, कारण त्यांना माहिती आहे ते घातक गोलंदाज आहेत आणि या गोलंदाजांसमोर थोडंसं कुठेतरी आपल्याला मजबूर व्हावं लागेल. खोलवर यावेळेला जरूर चेंडू होता. हेमंत हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉलची सांगता. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा जरूर आलाय आणि इथून आपण पाहू शकाल 9+4 5 धावा मिळतील या बॉलवर. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 या धावसंख्येवर 24. चोवीस धावा फलकावर. फ्री हिटचा सिग्नल मिळालाय, म्हणजेच फलंदाजाला फ्री लायसन्स. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरा सुद्धा केला नाही. लेफ्ट केलं चेंडूला. व्हाईट बॉलचा इशारा राम पाटोळे सरांकडून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25 वर. अजून सुद्धा कंटिन्यूज मात्र फ्री हिटचा बॉल आहे. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तेवढाच उमेदीने. 2 धावा चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या गेल्या. दोन्ही फलंदाज एकमेकांवरचं कॉर्डिनेशन अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कालच्या दिवसात 93 धावा या हायस्ट टोटल या स्पर्धेतली आपण चामुंडा वॉरियर्स या टीमची पाहिली. कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याची किंवा या रोहित पाटीलच्या नावावर आपण हा रेकॉर्ड पाहू शकलात. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू आपण पाहत आहेत. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहिलात आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर फ्रेंड सर्कल टीम ही प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतायत. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळालेत. या मैदानाच्या सभोवताली जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साईडला फ्लिकचा फटका. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहेत. फिल्डिंग करतील, फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे धाव येईल का, पूर्णतः होईल का, याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. राम पाटोळे सर त्या ठिकाणी विचार विनिमय करतायत आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चौथे षटक हाताळण्यासाठी शैलेंद्रला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकलात आशिष वजेने 2 विकेट मिळवले. 8 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या. चांगली गोलंदाजी गुड्डू यांची राहिली. गुड डिलिव्हरी म्हणता येईल का, ह्या वेळेला चेंडू मात्र जरूर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईटच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. आदरणीय सन्मान्य सुमितजी गायकवाड यांच्याकडून मात्र पारितोषिक लागले जातं. फ्रेंड सर्कलचे ओनर आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 31 रन्स आतापर्यंत फलकावर आहेत.
शैलेंद्र अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर विश्वास आणि आत्मविश्वास दर्शवतोय. ऑन साइडला फटका तर चांगला आहे, परंतु इथे कॅच ड्रॉप. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 रन्स 33 या धावसंख्येवर चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर होताना ऑफसाईडला वाईट यॉर्करचा हा चेंडू जरूर होता, परंतु खेळण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु नाकारला त्या ठिकाणी कॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 34 रन्स 34 या धावसंख्येवर. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेला जरूर खेळला गेला. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, कट करतायत आणि सरळ चेंडू निघून जाईल थर्ड मॅनला चौकार. हम सबका मकसद एक ही है, चीन टपाक डम डम. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर फ्रेंड्स सर्कल या टीमची. गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल आणि सरळ योगेश धडपीच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 38. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. चौथे षटक प्रगतीपथावर असताना 8 बॉल अजून सुद्धा शेष आहेत. ऑन साइडला फ्लिकचा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा नतीजा 2 धावांवर डेफिनेटली होईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धावा. एका साइडला अतिश आपण पाहतायत, तर एका साइडला फलंदाज आहे मिस्टर रामदास. 2 चौकार रामदासच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकारांचा समावेश. ऑन साइडला खेळण्याचा जरूर मनसुबा बाळगला आशिष वजे त्या ठिकाणी. कॅच ड्राफ्ट होताना त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत शशी त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत बॅकअपसाठी आणि पाहता पाहता धावसंख्या दुहेरीने पुढे सरसावली, जाऊन पोहोचते 42च्या घरामध्ये. 4 षटकांचा खेळ अखेरीस 10.50च्या ॲव्हरेजने आतापर्यंत खेळत असताना 42 रन्स फ्रेंड सर्कल या टीमची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. DJ Rohit in the mix. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे धुकटन प्रीमियर लीग 2024 मध्ये. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. उद्या अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक हाताळणीकरिता गोलंदाज सज्ज होतोय यावेळेला मिस्टर शिवम. शिवमचा पहिलाच बॉल. यावेळेला शशी यांचं सुंदर बॅकअप. योगेश धडपी यावेळेला बीट होत आहेत. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 5व्या षटकातील पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. ऑन साइडला पायावरचा चेंडू काय कनेक्ट केलाय, जबरदस्त. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. थँक्यू. ह्या वेळेला जबरदस्त प्रहार. काय मनगडामध्ये जान आहे अतिश कामणकर यांच्या, जे मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मानाचा मुजरा असेल. आज वर्दीतला माणूस सातत्याने आपण पाहू शकताय. जे आज सण उत्सव साजरे केले जातात ते
पोलीस बांधवांच्याच मुळे सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे मात्र ब्रीद वाक्य सातत्याने आपण पाहतो त्यांच्या वर्दीवर असतं आणि सातत्याने 24 तास मात्र आपल्या नागरिकांसाठी झटत असतात आणि आज अमूल्य वेळ काढून मात्र या क्रिकेटच्या मैदानात त्यांची सुंदर बॅटिंग. अवेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं आणि फ्रेंड सर्कल टीम हळूहळू मात्र आपण पाहू शकतायत पोहोचली गेले ते 51 या धावसंख्येवर. पुष्कर पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतायत अतिश कामणकर यांच्यासाठी जो षटकार आला त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज फोन पेच्या स्वरूपात त्यांनी मात्र ट्रान्सफर केले गेलेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना फिल्डर येत आहेत परंतु तीच चुकी फंबल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव आणि संघाची धावसंख्या 52. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर 52 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. फ्रेंड सर्कल टीमची ही मजबूत स्थिती आहे. इथून पहिला चेंडूला सोडून दिलं एक्झिट केलं होतं आणि बाकीचं काम राम पाटोळे सरांकडे यावेळेला जरूर आपण पाहू शकतायत. त्यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 53 रन्स शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 बॉलवर अतिश कामणकर यांच्या माइंड मध्ये फिट असेल की 1 ते 2 मोठे फटके येतील का. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि जवळजवळ 1 2 3 4 फिल्डर मात्र बॅकअप साठी 3 आले होते आणि इथून कॅच ड्राफ्ट होताना आपण पाहतायत 2 धावा कंप्लीट केल्या जातील अतिश कामणकरच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 वर जाऊन पोहोचले गेली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल शेष आहेत. व्हाईट यॉर्करने चेंडूची यावेळेला सांगता होत असताना पाहायला मिळते. लेंथ सुंदर होती शिवमची आणि इथून क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. तिथपर्यंत पोहोचू शकले नाही त्या बॉल पर्यंत. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल या चेंडूवर मात्र टार्गेट सेट केलं जाईल. अतिश कामणकरच्या बॅटमधून धावा किती येतील याकडे लक्ष आहे. हा बॉल जर आपण पाहिला तर शिवम पुन्हा एकदा मात्र थोडंसं हताश हतबल होत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 56 या धावसंख्येवर. फ्रेंड सर्कल या टीमची अगेन्स्ट टीम आपण पाहताय चामुंडा कृपा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. यानंतर बालाजी नेटवर्क टीमचे कॅप्टन आणि जीवदानी स्पोर्टचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. ऑन साईडला जरूर खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक तर आहे. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र फिल्डिंग थोडीशी चामुंडा कृपा या संघाची थोडीशी निराशजनक झाली आणि इथून पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 58 पर्यंत धावसंख्या उभारण्यात यश मिळवलं. 59 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले फ्रेंड सर्कल या टीमने चामुंडा कृपा या टीम समोर. यस डीजे मारतोय टोला त्या देसाई गावाचा तो मैदान गाजून आला. त्या निळजे गावाचा तो मैदान गाजून आला.
चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचा आहे. बालाजी नेटवर्क टीमचे कॅप्टन या टॉस करण्याकरता दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. नितेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. जे फ्रेंड सर्कलचे आपण पाहू शकतायत ओनर आहेत. विजयासाठी लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. अठ्ठावन्न धावांचं लक्ष 59 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. पहिलाच बॉल योगेश धडपी ह्या वेळेला कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढीच सुंदर बॉडी लँग्वेज आणि अप्रतिम चतुराई आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर सिंगल मिळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड ऑफ द मार्क योगेश धडपीच्या बॅटमधून. बालाजी नेटवर्क टीमने टॉस जिंकून प्रथमतः यतीन जाधवने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहताय ज्युदेन स्पोर्ट्स या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. यावेळेला ऑन साइडला फटका तंत्रशुद्ध आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. यस, बिग 6, बिग ब्लो, षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. हेमंतच्या बॅटमधून आपण पाहताय क्लास टायमिंग. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. अप्रतिम डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत अल्केश यावेळेला आपण पाहू शकतायत. अल्केश षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलं, स्वतःला एक प्रश्न विचारला की मी एक चांगला गोलंदाज आहे, ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, तर माझ्यात ती क्षमता आहे. एक षटकार आला तर काय झालं, डॉट करण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे, हा कॉन्फिडन्स असावा. साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. सिंगल मेल हेमंतच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8 या धावसंख्येवर. हेमंत जाणतोय की प्रत्येक बॉल मात्र षटकार आणि चौकार जाणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकार जाणारा नाहीये. तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना मिस्टर हेमंत सेन्सेशनल क्रिकेट याला म्हणतात. 8 रन्स, बॉल फेकून झाले 4. योगेश धडपीचा अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. ग्रेट टायमिंग बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला. मनगडाचा वापर केला आणि इनफिल्डच्या वरून खेळत असताना पॉवर प्लेचा फायदा उचलला. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेली. द ग्रेट स्टार्ट. फुल टॉस बॉल जरूर होता, परंतु या वेळेला आपण पाहतायत परिपूर्ण बीट झाले आणि स्वतःवर निराश होत असताना चेंडू थोडासा थांबून आला होता, जेणेकरून आपण पाहू शकला थोडासा स्लोवर वन चेंडू होता. हे नकल चेंडू तुमच्याकडे असायला हवेत. अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असावं लागतं, त्यासाठी खूप तुम्हाला प्रॅक्टिस आणि घाम गाळावा लागतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आता 24 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या जवळजवळ 47. विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला. आकाश तारेकर विश्वजी ठाकूर उस्मान पटेल गाजला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला.
नामवंत खेळाडूंचं मात्र सॉन्ग आपण पाहतायत. प्रत्येकाची वेगवेगळी सॉन्ग बनले गेलेत कारण त्यांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत हे सातत्याने त्याच्या जोरावर आज त्यांचं नाव लौकिक आपल्याला पाहायला मिळतं. विश्वजित ठाकूर म्हटलं की मिस्टर JPL म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये आज त्यांचा धूमधडाका पाहायला मिळतो. उस्मान पटेल अर्थातच आपण पाहू शकाल. नो बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळेनंतर स्टेपिंग आय थिंक सो. यावेळेला मात्र शरीराचा भाग स्टंप्सला जाऊन आदळला आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं. नो बॉल. अगोदरचा आपण नियम पाहिला होता. जो नियम होता मात्र कुठलाही शरीराचा भाग जर स्टंप्सला आदळतोय तर तिथे डेड बॉल अर्थातच अनिर्णित चेंडू मात्र घोषित केले जायचे. परंतु आता मात्र सावध पवित्रा घेऊन तुम्हाला ती गोलंदाजी करावी लागते आणि तेच मात्र आम्हाला हलकासा इशारा केला मुन्ना पठाण सरांनी की मात्र शरीराचा भाग यावेळेला जरूर लागला गेला होता. यस, फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून येतोय. 38 सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. योगेश झडपे गेल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरले होते, परंतु या मॅचमध्ये मला काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती आहे. माझ्या संघाकरता काहीतरी करावं लागेल या उमेदीने मात्र आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळतं. फिल्डर मात्र स्वप्नील MSD त्या ठिकाणी जोरकस फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जिथे 1 धाव होती परंतु स्वप्नीलने थोडीशी रिस्क घेतली होती. स्वप्नीलला माहिती आहे इथे जर डायरेक्ट हिट झाला तर कदाचित हेमंतला परतावं लागेल आणि कधी कधी जोखीम या पत्कराव्या लागतात. आपण सातत्याने पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. रोहित यावेळेला आम्हाला दर्शवत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा जरूर मनसुबा होता. बॅटची एज घेतोय. या वेळेला मात्र चेंडू सरळ निघून जाईल. थर्ड मॅनला खूप सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 18 रन्स 59 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर त्या धावांचा पाठलाग करताना चामुंडा कृपा ही टीम आपल्याला पाहायला मिळते सेकंड इनिंगमध्ये, दुसऱ्या डावामध्ये. वेला पंचांकडे दाद आणि या हळूवारपणे पंचांनी बोट उंचावलं आणि इथून मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होताना लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. ॲब्सोल्युटली प्लम बाय गुड डिसिजन मुन्ना पठाण सर. फलंदाज बाद, गॉन. योगेश झडपे बॅक टू द डगआउट. थोडेसे निराश मनाने ज्या अपेक्षित धावांची खेळी व्हायला हवी होती ती होताना पाहायला मिळाली नाही आणि इथून आपण पाहतायत 9 धावांची खेळी करत असताना पॅव्हिलियनमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. जबरदस्त कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो. शैलेंद्र या फलंदाजाचा, शैलेंद्र आणि हेमंत ही सुंदर जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही समंजसपणाचं क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. क्रिकेटच्या खेळात आणि आयुष्याच्या जीवनामध्ये नेहमीच मात्र आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास हा कधीच नसावा. टॉस बॉल ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली जाते. शैलेंद्र आणि हेमंत यांची ही जोडी मात्र यासाठीच ओळखली जाते गुड रनिंग बिटवीन द विकेटसाठी. 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत.
दोन संघांच्या दरम्यान 59 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं संघ जाऊन पोहोचते 22, म्हणजे विजयासाठी 37 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 37. घेऊया एक डीजे ब्रेक. बॉल आणि 37 रनची आवश्यकता आहे. लेवल ऑफ साईडला जरूर सुरेख पद्धतीने चेंडूला खेळलं गेलंय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे. दोन्ही फलंदाज एकमेकांना यावेळेला जरूर इशारे करतात. कोऑर्डिनेशन अप्रतिम आहे. येस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचं समन्वय म्हणजेच तुमची गुड रनिंग बिटवीन द विकेट. बोला बॅटची एज घेत असताना मात्र क्विकली फेकी होते, परंतु थोडीशी स्क्वायर फेकी झाली. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. म्हणजे येणारे आताच 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 35 रन्स. अल्केश प्रतिभेची कमी नाही आहे, अनुभवाची कमी जरी असली तरी टॅलेंटची कमी नाही आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साईडला खेळला गेलाय. तत्पूर्वी सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेला मात्र हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय पालघर जिल्ह्यामध्ये. एक जरूर या स्पर्धेने सुद्धा छाप सोडले गेले, कारण चांगलं आयोजन आणि नियोजन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती. सुपर कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. हेमंत अखेरकार मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅक टू द पॅव्हेलियन मध्ये येत असताना गॉन. प्रज्वल अप्रतिम सुपर फिल्डिंग. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. चांगला झेल टिपला. एक क्वालिटी दर्जाचा झेल आपण पाहतायत, कारण ज्या वेळेला तुम्ही 30 यार्ड सर्कलमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला परिपूर्ण हुशारीने राहावं लागतं. क्विकली त्या विदिन सेकंदामध्ये चेंडू तुमच्याकडे येतात, त्यावेळेला तुम्ही परिपूर्णतः तुमचं टॅलेंट दाखवणं फार गरजेची गोष्ट असते आणि तेच दर्शवत असताना आपण पाहिलं प्रज्वलने. अल्केशला मिळते अखेरकार विकेट. क्लीन बोल्ड. दांडीगुल. सुपर लेंथ लाईन. अचूक टप्पा. अनबिलिव्हेबल. लगातार 2 बॉलवर 2 विकेट अल्केशच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अल्केश इज ऑन अ हॅट्रिक. शेवटचा बॉल आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. आता मात्र जरूर निराशजनक कामगिरी करत असताना फलंदाज आल्या पावली परत गॉन. अल्केश इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. 26 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजीचं या वेळेला जरूर कौतुक करावं तेवढं कमीच आहे मिस्टर अल्केशचं. हॅट्रिक बॉल.
यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितली स्वप्नीलने. अल्केश स्वतः बॅकअपसाठी येत आहेत. हलकीशी एज बॅटची घेत असताना लेग लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 32 रन्स, 16ची सरासरी यावेळेला मेंटेन करावी लागेल. विचार विनिमय करून मात्र खेळावं लागेल, कारण जेव्हा लीग स्टेजच्या मॅचेस तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला रन रेट, ॲव्हरेज, त्याचप्रमाणे पॉईंट्स टेबलमध्ये तुमचे परिपूर्ण गुण या खूप गोष्टी मायने राखतात आणि तेच यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. चला जास्तीत जास्त चर्चा करू नका, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. कारण ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन हा जर्मनीचा व्यक्ती संशोधक त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27-32 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. स्टार्ट चांगली झाली होती. पहिल्या षटकात 12 धावा, परंतु मध्यंतर तिसऱ्या षटकामध्ये अल्केशने जबरदस्त बिखरवलं. पंचांकडे 10 जरूर मागितले गेले होते. कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट झाला नाही आणि इथून मात्र सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहतायत सुंदर लेंथ लाईन डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 27 धावा, 10 बॉल आणि विजयासाठी 32 रनची आवश्यकता. बाउन्स खूपच हा मात्र बाउन्स आपण पाहिला अवाक्याच्या बाहेर होता आणि यस फर्स्ट ऑन या ठिकाणी जरूर केला जातोय मुन्ना पठाण सरांकडून. व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. 10 बॉल आहेत आणि 31 रनची आवश्यकता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा येतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. तिसरा बॉल वाईड आपण पाहू शकलात. फर्स्ट ऑन केला गेला होता, कारण वॉर्निंग करणं खूप गरजेची गोष्ट असते. वाईड आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही बाउन्स करताय तर नो बॉल दिला जातो आणि त्यामुळे मात्र गोलंदाजाला ती दक्षता घ्यावी लागते. ऑन साईडला फटका चांगला आहे, पूलच्या फटक्यात कन्वर्ट जरूर केलं गेलं आणि फिल्डर त्या ठिकाणी कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच, फलंदाज बाद. खेळी मात्र यावेळेला संपुष्टात येत असताना पाहायला मिळते मिस्टर आशिषची गॉन. थँक्यू. विजयासाठी आता मात्र 29 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 8 बॉलमध्ये 29 रन्स हे सामन्याचं समीकरण. फ्रेंड सर्कल टीमने मात्र कमबॅक केलंय, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत सामन्याचं रिझल्ट. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय स्वप्नील MSD. फलंदाज बाद. तीस धावा फलकावर हॅट्रिकवर पोहोचला गेलाय स्वप्नील. अतिशय सुंदर वाखाणेजोगी गोलंदाजी. ऑन साईडला आशिष वजेचा हा पूलचा फटका पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉलवर मिळतोय चौकार. गुड शॉट.
या चौकाराडी संघाची धावसंख्या 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 25. 6 बॉल आणि 25 रन्स चामुंडा कृपा या टीमला विजयाकरिता. पाटील सोनार पाड्याचा खंबाळ पाड्याचा जितू शेलार पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजाचे करदन काय क्रिकेटपटूंचे गान ही क्रिकेटपटूंचे गान इथे क्रिकेट जेवते प्राण इथे क्रिकेट जेवते प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा धुरंधर खेळाडूंचा भरणा असलेला आपण पाहू शकता. ठाणे जिल्हा ही क्रिकेटची पंढरी, त्याचप्रमाणे आता पालघर जिल्हा ही सुद्धा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि अतिशय सुंदर खेळाडू मात्र आता घडताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. या वेळेला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी. फ्लॅट 6 षटकार, 6 धावा, 5-19ची आवश्यकता. 5 बॉल 19 रन्स विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला शैलेंद्रचा हा फटका फिल्डरला निवडलं आणि डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करणार नाहीये फिल्डर. गुड कॅच. फलंदाज शैलेंद्र बॅक टू द पवेलियन. थँक्यू शैलेंद्र. या वेळेला बॅटिंग जरूर चांगली झाली होती परंतु विजयाच्या समीप येत असताना त्याची विकेट मात्र खूप महत्त्वपूर्ण होती. आता निखिलला मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहताय हे अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणायला हरकत नाही परंतु क्रिकेट खेळत असताना मात्र ज्या वेळेला तुम्ही चांगले परफॉर्मन्स करता त्यावेळेला तुम्ही डाऊन द अर्थ राहा, कारण क्रिकेट हा खेळ मात्र क्रिकेटच्या खेळापेक्षा कोणीही मोठा नाही आहे. पाय जमिनीवर ठेवून जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला तर क्रिकेट मात्र तुम्हाला कुठे नेईल याचा नेम नाही आहे. परंतु क्रिकेटचा जर अपमान तुम्ही केलात तर डेफिनेटली मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं क्रिकेटपासून अलविदा सुद्धा करण्यास भाग पडेल असा हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून म्हणतात ना की वाईट दिवस आले तर आयुष्यात कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही आयुष्यात घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. म्हणून खेळाडूंनो परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. कारण क्रिकेट खेळताना मात्र सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करणं तेवढीच गरजेची गोष्ट. आपल्या गावाला विसरून चालणार नाही आहे. ज्या गावाच्या संघासाठी तुम्ही खेळता आणि त्या संघातून जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट खेळता अशा वेळेला मात्र त्या संघाला तुम्ही विसरलात तर क्रिकेट हा मात्र तुमचा लवकरात लवकर खेळ समाप्त होतो, हे विसरून चालणार नाही आहे. म्हणून ज्या पहिल्या पायरीपासून आपण चढलेलो आहोत त्या पहिल्या पायरीला कधीच विसरू नका, हेच माझं म्हणणं असेल या ग्रामीण भागातील खेळाडूंना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 40. यतीन भोईर YB कलेक्शनची प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम यतीन भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याकडून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी ही मात्र स्पॉन्सरशिप केली गेले, थोडेसे झुकले होते परंतु पाहता पाहता या वेळेला थोडंसं लेझी फिल्डिंग आणि सरळ चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. ॲडव्होकेट आहेत शशी, यांना आपण पाहू शकतायत. पेशाने वकील आहेत परंतु क्रिकेटवरचं नितांत प्रेम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 44-44. 4 बॉलचा खेळ समाप्तीवर झाला आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचली. इथून थोडासा चेंडू टॉस जरूर झाला होता परंतु बाहेर होता आणि मुन्नापट आन्सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. ऑफ साईडला फटका तर अप्रतिम आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. कॅच ड्राफ्ट होतोय. चांगले प्रयत्न केले होते, सिंगल मिळते आणि इथून चामुंडा कृपा संघ आपण पाहतायत हळूहळू विजयापासून दूर जात असताना आणि विजयाच्या उंबरठ्यावर फ्रेंड सर्कल.
ह्या वेळेला आपण पाहतायत आशिष वजीच्या बॅटमधून एक शॉट ऑफ लेनचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलं. लाडक्या क्रिकेट रसिकांच्या अभिवादनसाठी ते षटकार की चौकार मुन्ना पडानसर हेच दर्शवतायत आणि या षटकार येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे जवळजवळ आपण पहिला 7 धावेने पराभूत झाले. 6 धावेने आपण पाहू शकतात पराभूत होत असताना स्वीकारावं लागलं चामुंडा कृपा या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड सर्कल टीम.